मित्रहो नमस्कार. यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे रेडिओ वर्धा 90.8 FM अंदाज नवा. बांधवांनो, सामुदायिक रेडिओ केंद्राची भूमिका सातत्याने आम्ही तुमच्या पुढे मांडत आलो आहोत. माहिती, ज्ञान आणि मनोरंजन यासोबतच ज्या काही आपल्या सामाजिक उत्तरदायित्व जे असतं तर ते रोजगाराच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्नसुद्धा रेडिओ वर्धा सातत्याने करत आलेला आहे. आणि आज याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज आपण एका प्रशासनातील अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत. अर्थातच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. आणि या संदर्भात आपल्याशी सविस्तर मांडणी करण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये पाचारण केलेलं आहे कमलेशजी जैन यांना, की जे वर्धा येथील जिल्हा उद्योग केंद्रामध्ये महाव्यवस्थापक या पदावरती कार्यरत आहेत. तर एकूणच या कार्यक्रमाच्या संदर्भातली जी काही भूमिका आहे त्या संदर्भातला संपूर्ण तपशील आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, आपलं मनापासून स्वागत करतो रेडिओ वर्धाच्या वतीनं. नमस्कार. धन्यवाद. रेडिओ 90.8 FM खरंच अंदाज नवा आहे, कारण सामाजिक उत्तरदायित्व जपणारं असं भरपूर काही आपल्याकडून नेहमीच घडत असतं. आणि त्या हिशोबानं जे तुम्ही सुरुवातीला जो शब्द वापरला तो नक्की इथं लागू होतो. आणि पुन्हा एकदा आपलं धन्यवाद, मला या ठिकाणी बोलवलं आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या युवक युवती आणि तरुणांना, म्हणजे जे बेरोजगार आहेत सद्यस्थितीत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार देणाऱ्या योजनेबद्दल आपण स्वतःहून या जाणीवपूर्वक लोकांना अवगत करत आहात. आणि आपली ही जी पुढील वाटचाल आहे ती नक्कीच प्रेरणादायी आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्या भारताच्या संदर्भात असं म्हटलं जातं सर की भारत हा तरुणाईचा देश आहे, कारण तरुणाईचं प्रमाण या भारतामध्ये प्रचंड आहे. आणि आता त्या कवीचं नेमकं नाव आठवत नाही मला, पण त्या कवीचं असं म्हणणं आहे की तुमच्या देशातील जी तरुणाई आहे तर त्या तरुणाईच्या ओठावरती नेमकी कोणती गाणी आहेत ही जर मला तुम्ही ऐकवलीत तर मी त्या देशाचं भविष्य सांगू शकेन. पण सध्या ओव्हरऑल काही वर्षाचा कालावधी जर आपण बघितला तर बेरोजगारांची प्रचंड मारामार सध्या सुरू आहे. आणि या अशा विषण्ण वातावरणामध्ये त्यांना काहीतरी नवसंजीवनी मिळावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची निर्मिती आपण करत आहात. अर्थातच प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी पद्धतशीरपणे सुरू होते आहे, पण तळागाळातला जो शेवटला युवा वर्ग आहे त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम व्यवस्थित जावा यासाठी सर काय सध्याची रणनीती आहे आपली? सध्याची रणनीती अशीच आहे, आपण विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो आहे. जवळपास दर 15 दिवसांनी आपण न्यूजपेपरला याबाबत ॲड येत आहे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असा आहे. कुठलाही मेळावा असेल तर आपण तिथं लिफलेट वाटतो आहे, लोकांना अवेअर करतो आहे, सेशन्स घेतो आहे. आणि त्यातलाच एक पुढचा भाग म्हणून FM, कारण सध्या तुम्ही जे म्हटलात तरुणाईच्या ओठावर जे गीत असतंय आणि तरुणांमध्ये आता FMचं हे प्रचंड वेड म्हणता येईल, हॉबी हे वेडच आहे. तर त्या पद्धतीनं हे FM ऐकताना त्यावेळेस लोकांना ज्यावेळेस या बाबतीत माहीत पडेल की अशी योजना आहे आणि त्यात आपण रोजगार आपल्याला मिळू शकतो किंवा आपण लोकांना देऊ शकतो. तर ही जी आपण बेरोजगारीची जी खंत बोलून दाखवली, फक्त एकच मिनिट या बाबतीत बोलेल की जी बेरोजगारीची खंत आहे, आता कुणालाही विचारलं किंवा रोजगार हवा का, सगळ्यांचे हात वरच असतात. पण माझं असं म्हणणं आहे, रोजगार घेण्यापेक्षा रोजगार देणारा जर आपण झालो, जर आपण स्वतः उद्योग टाकला आणि त्यातून जर किमान 5, 50, 10, 2, 4 जेवढे असतील तेवढे लोकांना जर रोजगार मिळाला तर त्यांची घरं चालतील आणि त्यांचं आपण पोषण करणार, ती एक भावना मनात येईल. त्याच्यामुळे रोजगार घेणाऱ्यापेक्षा रोजगार देणारा आपण या योजनेमार्फत नक्कीच बनू शकतो. आणि यात शासनाचं तुम्हाला मोठं अनुदान मिळतं. आपण जसं जसं पुढे जाऊ या बाबतीत पुढे येतीलच. नक्कीच. आणि खरं म्हणजे सर, आता आपल्याला जी एक वाईट सवय लागलेली आहे की आपण शिक्षणाचा थेट संबंध आपल्या रोजगाराशी जोडतो. त्याला जर समजा किमान कौशल्याचा जर आपण आधार दिला तर मला वाटतं हे जे काही आपले बेरोजगारीचे प्रश्न आहेत तर हे चुटकीसरशी संपतील. पण आता तरुणाईची मानसिकता म्हणा किंवा ज्या काही गोष्टी आता त्यांच्या अवतीभोवती आता घुटमळत आहेत तर मला वाटते त्यातनं ते बाहेर निघावेत यासाठी आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा जो काही एक आराखडा आहे तर तो त्यांच्यापर्यंत मांडला पाहिजे. तर या योजनेमध्ये जर ज्यांना सहभाग घ्यायचा असेल सर, म्हणजे या मुलाखतीच्या निमित्तानं आपले अनेक तरुण ही मुलाखत ऐकत आहेत तर आपला आवाज त्यांच्यापर्यंत जातो आहे, तर त्यांना सर सुरुवात नेमकी कुठून आपण करायला पाहिजे या संदर्भात सर पहिली पायरी आपण काय सांगाल? या योजनेअंतर्गत आपण म्हणू शकतो की शिक्षित असणं गरजेचं नाही. सगळ्यात महत्त्वाचा आपण जो मुद्दा मांडला की सुशिक्षित बेरोजगार, परंतु आपल्याला छोटा मोठा उद्योग सुरू करायचा असेल 10 लाखापर्यंतचा, पण निरक्षर असलात
तरी ही या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो. 10 लाख ते 25 लाखापर्यंतची जी मर्यादा आहे तर त्याच्यात तुम्ही 7वी पास झालेला पाहिजेत आणि 25 लाख ते 50 लाखापर्यंत आपल्याला जर प्रोजेक्ट रिपोर्ट असेल किंवा आपल्याला जर व्यवसाय उद्योग टाकायचा असेल तर तुम्हाला फक्त 10वी पास असणे अट आहे. आणि आता ती सर्वसाधारणपणे म्हणजे राईट टू एज्युकेशन आहे, त्याच्यामुळे जवळपास शिक्षण तेवढं झालेलं असते. आणि या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा लाभ घ्यायचा म्हणजे आपल्याला जो अनुदान मिळणार आहे तर तो फक्त तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि तुम्ही तुमचा उद्योग ज्या पद्धतीनं करत आहात त्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. बँकेचं लोन तुम्ही त्याच पद्धतीनं करून घ्यायचं आहे. फक्त या योजनेअंतर्गत तुम्ही पोर्टलला ऑनलाईन अर्ज टाकला की तुम्ही एलिजिबल झालात. जर बँकेनं तुम्हाला कर्ज दिलं तर तुम्हाला तेवढं अनुदान मिळू शकतंय. आणि जनरली जी भावना असते किंवा लोकांना माहित नसतं किंवा मला उद्योग करायचा आहे, माझ्याजवळ भांडवल नाही, मी कसं करणार, हा सगळ्यात महत्वाचा बेसिक प्रश्न त्यांचा असतो. त्यासाठीच हे आपण सेशन घेत आहोत की शासनाची अशी योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. त्यात तुम्ही जर कुठलाही उद्योग सुरू करत असाल तर तुम्हाला शासन सुरुवातीलाच पैसे देते. म्हणजे वन टाइम तुम्ही उद्योग सुरू केला, बँकेनं कर्ज डिस्बर्स केलं की तुम्हाला 35% अनुदान सबसिडी तुम्हाला लगेच मिळू शकते. म्हणजे माझ्याजवळ पैसा नाही, मी उद्योग कसा सुरू करणार, मला तर कोण मदतच नाही करणार, ह्या ज्या भावना आहेत, बँक कर्ज द्यायला तयार आहेत आणि शासन तुम्हाला लगेच सबसिडी देतं. तर हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही पुढे येणार. म्हणून हा छोटासा प्रयत्न. बरोबर. आता अर्ज करायसाठी सर वेब पोर्टल याची एक वेब पोर्टल आहे MHA-CMEGP, म्हणजेच इंग्लिशमध्ये चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, त्याचं शॉर्ट फॉर्म CMEGP, MHA-CMEGP.gov.in हे याचं पोर्टल आहे. समजा नाहीच लक्षात राहिलं तर गुगलला फक्त CMEGP जरी टाकलं तरी लागलीच ती लिंक ओपन होते आणि तिथं ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर इंडिव्हिज्युअल, अगदी एका पानाचा फॉर्म आहे आणि बेसिक KYC आम्ही घेतो. अच्छा. हां, म्हणजे अगदी डॉक्युमेंट जर म्हणायचे तर त्याचा फोटो, पासपोर्ट साईजचा फोटो त्यांना अपलोड करायचा आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं, नसेल तर TC वगैरेवर जर उल्लेख असेल तरी चालेल. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, जसं 10 लाखाच्या पुढे असेल तर 7वी पास पाहिजे, 25 लाखाच्या पुढे असेल तर 10वी पास पाहिजे आणि पर्टिक्युलर कुठल्या जातीचा व्यक्ती असेल, लाभार्थी असेल तर त्या जात प्रमाणपत्र आणि अंडरटेकिंग फॉर्म आमच्या वेबसाईटला अवेलेबल आहे. आणि तुम्ही जो प्रोजेक्ट करणार आहात, महत्त्वाचं म्हणजे त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट, अशा छोट्याशा अशा गोष्टी आहेत आणि एकाच पानाचा फॉर्म आहे. तो भरला की आपण लागलीच आमच्या लॉग इनला ते दिसतं आणि तिथून आपण पुढे प्रोसेस केली जाते, बँकेला लगेच पाठवलं जातं. बरं, आता त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये सर तुम्हाला नेमकं काय अपेक्षित असतं? कुठलाही आपण प्रोजेक्ट केला म्हणजे करायचा आहे तर त्याच्या आधी आपल्याला एक पेपर वर्क करावं लागतं. मी असा उद्योग टाकला तर त्याला एवढं माझा खर्च येणार आहे, म्हणजे आपल्याला ते करणं गरजेचं आहे, नाहीतर उद्योग चालेल की नाही हे आपल्याला ती कल्पना येणार नाही. तर त्याच्यात असं आहे की माझं टर्म लोन एवढी असेल, माझी मशिनरी, माझं वर्किंग कॅपिटल एवढं असेल, रॉ मटेरियलसाठी जे लागणार आहे, त्याच्यानंतर माझं एवढं उत्पादन महिन्याला होईल, मी तो एवढा सेल करेल. आणि बँकेचं जर लोन आहे, समजा की मी एवढ्या लाखाचं लोन घेतलं आहे, समजा 1 लाख रुपयाचं लोन घेतलेलं आहे उदाहरणार्थ, तर त्याचा मला हप्ता किती पडेल, तर तुमचं जे प्रोडक्शन मधून तुम्ही विकलेलं आहात, माझं एवढं झालेलं आहे ग्रॉस मार्जिन किंवा सेल झालेला आहे, त्यातला माझा बँकेचा हप्ता एवढा जाईल, मला प्रोडक्शन कॉस्ट एवढी लागेल आणि माझा EMIचा हप्ता जाईल आणि माझी एवढं इन्कम हे महिन्यासरशी राहील. हे एक प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे बँकेला ज्यावेळेस तुम्ही देणार, बँकेला जे लोन द्यायचं आहे तर त्यांना अंदाज येईल की याचं एवढं सेल होऊन याचा एवढा नफा होणार आहे. हा एक छोटासा तो 2 पेजेसचा असला तरी हरकत नाही. बरं. ते सँक्शन झाल्यानंतर मग पुढील प्रक्रिया सुरू होतं. हां, म्हणजे प्रक्रिया जर म्हणायची तर तुम्ही समजा एखादा लाभार्थी आहे, त्यांना ऑनलाईनला अर्ज केला आणि वर्धा जिल्ह्यात स्पेशली माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे आभार मी इथं मानू इच्छितो. कारण प्रत्येक वेळेस असं असते की ऑनलाईनला अर्ज केल्यानंतर त्याची स्क्रुटिनी केली जाते. त्याच्या 2 कमिटी आहेत. बरोबर. पहिल्यांदा GM लेवलला म्हणजे माझ्या लेवलला स्क्रुटिनी होते, त्या कमिटीचा अध्यक्ष आहे आणि ती झाल्यानंतर मग माननीय जिल्हाधिकारी साहेब हे अध्यक्ष आहे, डिस्ट्रिक्ट लेवल टास्क फोर्स कमिटी म्हणून. आणि तिथं आता एक अर्ज आल्यावर आपण कलेक्टर साहेबांची तारीख घेऊ शकत नाही की एक अर्ज आलाय आणि तो पाठवायचा आहे आणि त्याचे एक 10-12 मेंबर आहेत, तर त्या प्रत्येक जणाला त्यावेळेस आपण बोलू शकत नाही. त्याच्यामुळे भरपूर जिल्ह्यांमध्ये असं होतं की महिन्यासरशी 100 ऍप्लिकेशन आले, 200 ऍप्लिकेशन आले, मग त्याची मीटिंग होते आणि 100-200 ऍप्लिकेशन एका दिवशी पाठवले जातात. मग ते महिन्याभरापर्यंत लॉग इन राहतात. परंतु माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर वर्धा यांनी याला कार्योत्तर मान्यता प्रदान केलेली आहे. एक अर्ज आला, लगेच स्क्रुटिनी करा
आणि पाठवून द्या. अरे क्या बात. आपण सेम डे तो ऍप्लिकेशन पाठवतो. इव्हन असं आहे की एकेका तासात सुद्धा आपण ऍप्लिकेशन्स पाठवली आहेत आणि महिन्याला समजा 200 ऍप्लिकेशन्स पाठवली तर त्याची मान्यता आपण त्या कमिटीमध्ये घेतो की आपण ह्या महिन्याला 200 ऍप्लिकेशन वेळोवेळी पाठवली आहेत आणि त्याची कार्योत्तर मान्यता म्हणून ती जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला परवानगी दिली आहे. त्याच्यामुळे ही खूप चांगली आनंदाची बातमी आहे लाभार्थ्यांसाठी की आपलं प्रकरण महिनाभरच रेंगाळत नाही. ते जे म्हणतात की शासकीय कार्यालय आणि खेटे मारावे लागतात, टाचा घासाव्या लागतात, चपला झिजाव्या लागतात, तर तसं होणार नाही आणि लाभार्थ्यानं जिल्हा उद्योग केंद्राला यायची गरजही नाही. बरोबर. ऑनलाईन अर्ज आहे, तुम्ही भरा, आम्ही लागलीच बँकेला पाठवतो. बँकेला कसं असतं, 2 गाईडलाईन्स आहेत, शासनाच्या आहेतच आणि आरबीआयच्या गाईडलाईन्स आहेत. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना जे डॉक्युमेंट्स लागतात, कोटेशन्स आहे किंवा पुढच्या सिबिल वगैरे ते चेक करतील, त्या गोष्टी बँकेनं करून जर अर्ज मंजूर केला तर तेही पोर्टललाच आम्हाला टाकतात लोन सँक्शन झालंय म्हणून. येस. ते झाल्यानंतर मधली एक गोष्ट असते, त्यांना आपण ट्रेनिंग देतो. बरं. कारण यात आपण सुशिक्षित बेरोजगार आणि नवउद्योजक आहेत, हो. तर त्यांना एक कुठलं तरी ट्रेनिंग मिळावं कन्सॉलिडेटेड म्हणून सर्व्हिस सेक्टरसाठी आपण 6 दिवसाचं ट्रेनिंग घेतो बरं. आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी 12 दिवसाचं. विशेष म्हणजे हे ट्रेनिंग फ्री ऑफ कॉस्ट आहे, अच्छा, रेसिडेन्शियल आहे, वा, राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था तिथं फ्री ऑफ कॉस्ट असते. असं ट्रेनिंग आपण देतो आणि ते ट्रेनिंग झाल्यानंतर बँक कर्ज डिस्बर्स करते किंवा आम्ही यांना एवढं सँक्शन केलंय, समजा 10 लाख सँक्शन केलंय, तर त्यापैकी लाभार्थ्याचा हिस्सा जो असतो तो जनरल कॅटेगरी असेल तर 10% आणि इतर कुठल्याही कास्टचा असेल तर त्याला 5%. इव्हन मायनॉरिटी पण त्याच्यात एलिजिबल आहे. त्यांनी 5%, समजा 50,000 आणि त्यांना डिस्बर्स केलं टर्म लोन की ते पोर्टलला पुन्हा अपलोड करतात की आम्ही यांना ह्या तारखेला याचं ट्रेनिंग झालं होतं, हे सर्टिफिकेट आम्ही अपलोड करतोय आणि हे ट्रेनिंग आम्ही लोन डिस्बर्स केलंय. बरं. लागलीच आमच्या लॉगिनला येते सेम डे और नेक्स्ट डे. ते लगेच आम्ही मंत्रालयाला पाठवलो की याला पाठवतो, असं लोन डिस्बर्स झालेलं आहे आणि याची एवढी सबसिडी इलिजिबल आहे. अच्छा. जवळपास आत्ताचा असा अनुभव आहे की 15 दिवस 1 महिन्याच्या आतमध्ये, म्हणजे मंत्रालयात पण 3 स्तर आहेत स्क्रुटिनीचे, ते होऊन त्याच्या अकाउंटला सबसिडी जमा झालेली आहे. क्या बात आहे. वा, खूप फास्ट याच्यात हे आहे आणि ट्रान्सपरन्सी आहे. पोर्टलला असल्यामुळे तुम्ही तुमचं स्टेटस कधीही बघू शकतात लॉग इन करून. ही एक चांगली बाब याच्यात नक्कीच आहे. बिलकुल. आता वर्धा जिल्ह्यात सर या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला नेमका प्रतिसाद कसा आहे सर? आता प्रतिसाद हा खूप चांगला आहे असं म्हणता येईल. अजून त्यात गरज आहे, परंतु सद्यस्थितीत जर असं म्हटलं तर 700 ऍप्लिकेशन आपण जवळपास बँकांना यावर्षी पाठवलेली आहे. बरं. 630चा टार्गेट आहे, परंतु रिजेक्शनचे प्रमाण खूप असतात. काही वेळेस लोकांना करायचं नसतं पण अर्ज केला जातो किंवा कुठल्या तरी ट्रेनिंगला माहीत पडलं म्हणून अर्ज केला आणि पुढे जॉब लागला, मला हे करायचं नाही, अशाही काही गोष्टी असतात. त्याच्यामुळे अजून याच्यात अवेअरनेस क्रिएट होणं गरजेचं आहे. बरोबर. लोकांकडून प्रतिसाद हा खूप महत्वाचा आहे. आणि बँकांशी बोलताना आम्हाला असं लक्षात आलं की खूप जणांनी उद्योग सुरू केलेत याच वर्षी आणि ते इलिजिबल होते सीएमईजीपीतून, पण त्यांनी मुद्रातून किंवा कुठल्याही योजनेतून अर्ज न करता लोन घेऊन टाकला आणि उद्योग सुरू केले. तर मला असं इथं नक्कीच प्रकर्षानं म्हणावं वाटेल की त्या लोकांचं नक्कीच नुकसान झालं आहे. कारण कोणी जर मला म्हटलं की मी तुला 5 रुपये देतो फ्रीमध्ये, कोणी व्यक्ती नाही म्हणत नाही. आणि ही तर हक्काची बाब आहे. म्हणजे शासन तुम्हाला द्यायला तयार आहे, फक्त तुम्हाला माहित नव्हतं म्हणून तुम्ही डिस्बर्स करून घेतलं, तर त्याच्यात तुमची 35% सबसिडी गेली. याच्यात मॅक्सिमम प्रोजेक्ट कॉस्ट 50 लाखाची आहे आणि समजा एखादा उद्योजक असा जर झाला असेल ज्यानं 50 लाखाचा उद्योग सुरू केला सीएमईजीपीतून अर्ज न घेता, तर त्याचे 17.5 लाख रुपयाचं नुकसान झालं हे मी यावेळी जाणीवपूर्वक म्हणू शकतो. तर त्यांनी या योजनेचा जर लाभ घेतला असता तर त्याचं नक्कीच त्यांना बेनिफिट झाला असता. आणि यात एक छोटंसं हे पण म्हणेल की काही प्रमाणात बँकांचं सुद्धा लॅक ऑफ हे असेल, काही दुसऱ्या राज्यातून येतात त्यांना ही योजना माहित नसेल, आपण समजू शकतो. म्हणजे ह्याच या राज्यात काम करतायत भरपूर वर्ष झाले बँकांमध्ये. मुद्रामध्ये आपल्याकडे भरपूर प्रकरणाचे सँक्शन झाले, 3000च्या वर जवळपास पहिल्या क्वार्टरमध्येच होती, दुसऱ्या क्वार्टरचा आता रिपोर्ट आला असेल. तर ती जी प्रकरण त्यातली जी इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत नवीन उद्योजक आणि मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस सेक्टरची, त्यांना याच्यासोबत आपण घेऊ शकतो. म्हणजे असं गरजेचं नाही की तुम्ही मुद्रातून घेतलं तर तुम्ही सीएमईजीपीचा लाभ घेऊ शकत नाही. मुद्रामध्ये कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही योजना क्लब होऊ शकतात. हे मी प्रत्येक लाभार्थ्याला, प्रत्येक उद्योजकाला या ठिकाणून माहिती देऊ इच्छितो की ज्यांनी मुद्रा जरी घेतलं असेल, लोन डिस्बर्समेंट बाकी असेल, त्याचं सीएमईजीपीतून त्याला अनुदान हे नक्की मिळू शकेल. बिलकुल. आणखी काय सर तांत्रिक बाबी यात असं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 प्रकल्प आपण मी आतापर्यंत उल्लेख केला, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस. तर यात प्रकल्पाची मर्यादा आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल
तर 50 लाख रुपयापर्यंतचा प्रोजेक्ट कॉस्ट आहे. बरं. त्याच्या अगेन्स्ट सबसिडी म्हणजे 35% जर आपण मॅक्सिमम विचार केले तर 17.5 लाख. आणि सर्व्हिस सेक्टर किंवा कृषी रिलेटेड असतील उद्योग तर त्यांना 20 लाखापर्यंत म्हणजे 20 लाखाचा प्रोजेक्ट कॉस्ट तर 7 लाखापर्यंतची सबसिडी ही त्यांना मिळू शकते. या 2 बाबी आहेत महत्त्वाच्या. यात एक अजून सांगावं असं वाटेल की आपण मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस म्हटलो, काही लोकांचं म्हणणं असेल माझं तर दुकान आहे साहेब, मला मिळेल का? तर यात ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी अलाव नाही आहे, कारण त्यात रोजगार निर्मिती त्या प्रकर्षानं होणार नाही. बरोबर. आणि ते इलिजिबल नाही या योजनेअंतर्गत. यात 15 ते 35 जे सबसिडी मी म्हटलो 35% तर जनरल कॅटेगरीचा जर लाभार्थी असेल तर त्याला शहरी भागात 15% आणि ग्रामीण भागात 25%. कारण उद्योग ग्रामीण भागात यायला पाहिजे म्हणजे विस्थापन होणार नाही, तिथल्या लोकल लोकांना हाताला रोजगार मिळेल अशी भावना. आणि हे जर इतर कॅटेगरी अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग, माजी सैनिक, इतर मागासवर्ग, विजा, भज इतर कुठल्याही कॅटेगरीतला असेल तर त्यांना शहरी भागात 25% आणि ग्रामीण भागात 35%. अशा प्रकारची हे अनुदान त्याच्यात उपलब्ध आहे. मी कागदपत्रे ऑलरेडी सांगितलं आहे, खूप बेसिक कागदपत्रे याच्यात लागतात. एज्युकेशनची अट पण मी सांगितली आहे. फक्त एक अट अजून आहे की वयोमर्यादा ती आपलं राहिलं तर 18 वर्षापेक्षा मोठा व्यक्ती असावा, त्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असावं. आणि जनरल कॅटेगरी असेल तर 18 ते 45. इतर कॅटेगरी असेल तर 5 वर्षाची आपण सूट दिलेली आहे. तर 18 ते 50 वर्ष वयोमर्यादापर्यंतचे व्यक्ती यात लाभ घेऊ शकतात. आणि अजूनही दुसरी योजना आहे, त्याच्यात याच्यापेक्षा जास्त जरी वय असेल तरी त्या लाभार्थ्यांनी जिल्हा उद्योग केंद्र वर्ध्याला भेट द्यायला हरकत नाही. इतर योजनेतून सुद्धा त्यांना सिमिलर प्रकारची सबसिडी ही मिळू शकते. बिलकुल. आता वैयक्तिकरित्या सर हे सगळे फायदे आहेत समजा, पण यासोबतच एखादा शेतकरी बचत गट असेल, महिला बचत गट असेल किंवा युवकांचा एकत्रित असा काही समूह असेल किंवा त्यांची एखादी NGO असेल तर यांना या सगळ्या गोष्टी अलाऊ आहेत का सर? या गोष्टी GR नुसार अलाऊ आहे असं म्हणायला हरकत नाही, परंतु अजून ते लाईव्ह करण्यात आलेलं नाही. कारण योजना 2019ला सुरू झाली, खूप मोठ्या हेतून ही सुरू केली होती, स्वयंरोजगार आणि रोजगार आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू केली होती. तर त्याच्यात इंडिव्हिज्युअल हा पोर्शन ओपन करण्यात आला होता. आणि नेमकीच ही कालची बातमी आम्हाला आमच्या हेड ऑफिस कडून कळाली आहे. चांगला मुद्दा तुम्ही घेतला की त्याच्यात सेल्फ हेल्प ग्रुपला आपण ग्रुपला सुद्धा याच्यात लाभ देऊ शकतो. अजून पोर्टलला लाईव्ह व्हायचंय पण लागलीच 8-15 दिवसात ते होईल असा अंदाज आहे. आणि यात ग्रुपला तर मिळेल, पण मला असं म्हणायचं सद्यस्थितीत सुद्धा समजा 10 महिलांचा बचत गट असेल आणि 10 महिलांना आपण एकत्रित जो देणार आहोत, सद्यस्थितीत आपण 10 महिलांना वेगवेगळ्या रीत्या देऊ शकतोय. म्हणजे समजा पापड चकली मशीन असेल किंवा अजून कुठल्या त्या प्रकारचं युनिट असेल तर एकीने आटा चक्की घेतली, एकीनं चकली मशीन घेतलं, एकीने पापड मशीन घेतलं एकीच्या नावावर, असे 10 उद्योग आपण त्यात करून 10 लोकांना वैयक्तिक 35% सबसिडी देऊ शकतो. म्हणजे एकच येऊन एकच लाभ मिळेल असं नाही, तर या सगळ्याला आपण वेगवेगळे लाभ देऊन सगळ्यांना उद्योजक यात बनवतो आहे. म्हणजे हा खूप चांगला मुद्दा सांगितला सर आपण. कारण म्हणजे आता आपली मुलाखत आता सर शेवटल्या टप्प्याकडे वळते आहे आणि माझ्या हातामध्ये जी उद्योग आणि व्यवसायांची यादी आहे तर त्यामध्ये शेकडो व्यवसायांचा उल्लेख आहे. नक्कीच. तर ही सगळी यादी म्हणजे खरं तर मी वाचायला पाहिजे होती, पण आता वेळेअभावी ही यादी सांगणं जरा कठीण आहे. पण शेवटी जाता जाता आपण सर जे युवक आहेत, युवती आहेत, यांना नेमकं काय आवाहन कराल सर आपण? मी आवाहन करेल त्याच्या आधी तुम्ही जे यादी आणि शेकडो हे जे म्हटले त्याबद्दल सांगेल एक शॉर्टमध्ये की हे उद्योग कुठले आहेत. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे आता तुम्ही ही FM ऐकत असताना तुमच्या डोळ्यासमोर जी कुठली वस्तू दिसते, एखाद्यानं चष्मा घातलाय, चष्मा मॅन्युफॅक्चरिंग असेल आपल्या याच्यात बसतंय. शर्ट घातलाय, शर्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल बसतंय. इव्हन एनी गोष्ट, फर्निचर असेल, तुम्ही चेअरवर बसलाय, चेअर मॅन्युफॅक्चरिंग असेल, कुठलीही गोष्ट तुम्हाला जी डोळ्यानं दिसते, सेंटिंग प्लेटचा बिझनेस असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यात बसतात. दुसरी गोष्ट म्हणजे सर्व्हिस सेक्टर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण जे म्हणतो 12 बलुतेदार, धोबी, न्हावी किंवा इतर सगळे सोनार, कुंभार, चांभार, लोहार, ते जे 12 बलुतेदार आपण जे म्हणतो, ही सगळी व्यवसाय सेवा सेक्टरमध्ये मोडतात. अच्छा. म्हणजे एक उदाहरणच द्यायचं म्हटलं तर मी शर्ट बनवतो, म्हणजे मी कापड स्वतः आणतोय, धागा स्वतः घेतोय आणि शर्ट बनवून देतोय आणि रेडीमेड तसे विकतोय, म्हणजे मी मॅन्युफॅक्चरर झालो. बरोबर. आपल्याकडे टेलरिंग काम असते,
ते काही लोक आपण त्यांना कापड देतो, ते आपल्याला शिवून देतात आपलं माप घेऊन. हे झालं सर्व्हिस सेक्टर. तर या दोन्ही गोष्टी त्याच्यात बसतात. पण तुमचं दुकान असेल, तुम्ही शर्ट विकत आणताय आणि शर्ट विकताय, ते ट्रेडिंग झालं, तर ते आपण यात बसत नाही. आपण इव्हन भरपूर ठिकाणी बघणार की चायनीजचे गाडे वगैरे लोक घेतात ऑटो लोन. तर मागं चायनीज व्यवसाय सुरू असतो किंवा वडापाव विकतात, चहा विकतात, त्या गाड्यांना सुद्धा याच्यातून सबसिडी इलिजिबल आहे 35%. तर ह्या गोष्टी त्यात बसतात. इव्हन पॅथॉलॉजी लॅब असेल, छोटं क्लिनिक असेल, तर एनिथिंग म्हणजे तुम्ही. आणि मला असं म्हणायचं, जरी तुम्हाला शंका असेल हे बसतंय का नाही, तर हे आव्हान मी नक्की करेल की तुम्ही जिल्हा उद्योग केंद्र वर्धा येथे नक्की आवर्जून भेट द्या. साहेब, मी हा उद्योग करणार आहे, बसतो का नाही. जर एक व्हिजिटनं आपल्याला जर 35% सबसिडी शासन देणार असेल आणि आपला फायदा होणार असेल, तर तो नक्की तुम्ही फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी आपणही फायदा घ्यावा आणि इतर तरुण बेरोजगार युवकांना देखील ह्याबाबत अवश्य कळवावे की अशी योजना आहे आणि आपण त्याचा लाभ घ्यावा. हे आव्हान मी नक्कीच या ठिकाणी सर्व युवक युवतींना करेल. आणि इथून मला हरकत नाही माझा नंबर कॉमन करायला की या योजनेअंतर्गत कुठलीही शंका असेल तर मला आवर्जून कॉल करा. माझा नंबर आहे 9766334625 97 66 33 46 25. कमलेश कुमार जैन, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र वर्धा. आपल्याला कुठलीही शंका असेल तर आपण नक्की कॉल करा, जाणून घ्या माझा प्रोजेक्ट बसतो नाही बसत, नक्की विचारा. धन्यवाद. मित्र हो, आपल्या जीवन मरणाशी निगडीत जे प्रश्न आहेत तर त्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक प्रशासकीय पातळीवर इतक्या चांगल्या पद्धतीनं होऊ शकते, हे अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये कमलेशजी जैन यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हा सगळ्यांना समजावून सांगितली. मी रेडिओ वर्धाच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो की जरी आपलं शिक्षण कमी असेल किंवा आपण उच्च शिक्षित असाल पण सध्या बेरोजगार असाल, तर मला वाटते या जिल्हा उद्योग केंद्राची वाट जर आपण धरली तर आपल्या आयुष्यातले बेरोजगारीचे प्रश्न येत्या कालावधी ते नक्की सुटल्याशिवाय राहणार नाही, हा आशावाद व्यक्त करतो. आणि साहेब, आपण आलात आणि खूप साध्या सोप्या शब्दात मौलिक जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा समस्त युवा वर्गाच्या वतीनं आणि रेडिओ वर्धाच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद साहेब. रेडिओ वर्धाचे खूप खूप आभार. या ठिकाणी संधी दिली आणि लोकांमध्ये जागरूकता आपण निर्माण केली, त्याबद्दल रेडिओ वर्धाचे 90.8 FM चे खूप खूप आभार. आणि हा अंदाज नवा